नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रचार सुरू झालेला आहे. रणधुमाळी आपण पाहतो आहोत. मोठे मोठे नेते, सर्व पक्षांचे मोठे नेते प्रचारामध्ये भाषणं करतायत आणि खरं तर या सगळ्या भाषणांमधून काही गोष्टी, काही गृहीतकं मतदारांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरं तर निवडणूक आयोगाने निर्भय, पारदर्शक अशा पद्धतीने निवडणूक व्हावी अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. मात्र बहुतेक सर्वच पक्षाचे प्रमुख नेते लोकांना भय कसं वाटेल या अनुषंगाने निवडणुकीमध्ये प्रचाराची भाषणं करताना दिसत आहेत. थेट भय म्हणजे कुणाला भीती दाखवणं अशातला भाग नाही आहे. मात्र जो प्रचार सुरू आहे तो आणि विशेषतः अतिशय गंभीर असणारी जी बाब आहे ती अतिशय साध्या सोप्या किंवा ज्याला उथळ म्हणू त्या पद्धतीने मांडली जात आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लोकसभेपासून सुरू झाला आहे आणि खरं तर त्यावर निवडणूक आयोगानेच नियंत्रण आणणं खरं गरजेचं होतं. मात्र निवडणुकीच्या प्रचाराचा हा मुद्दा आता पुन्हा विधानसभेमध्ये येतोय, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा एक हेतू आहे. संविधान बदललं जाणार आहे. जास्त एखाद्या पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाने जास्त जागा मिळवल्या तर संविधान बदललं जाईल असं एक गृहीतक मांडलं जात आहे. आता खरं तर आम्ही जे व्हिडिओ करतोय नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आम्ही जे काही सांगण्याचा प्रयत्न करतोय ते कोणाची तळी उचलायचा हा अजिबात उद्देश नाहीये. खरं तर मतदार हा जागृत व्हायला पाहिजे, त्याचा विवेक जागृत असला पाहिजे, वस्तुस्थितीचं वस्तुनिष्ठ असं भाग त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, त्याला वस्तुस्थिती कळली पाहिजे, हा या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे. आता संविधान बदलणं किंवा राहुल गांधी संविधानाचं पुस्तक दाखवतात आणि म्हणतात हे बदललं जाणार आहे. खरं तर विधानसभेची निवडणूक आहे आणि संविधान बदलणं हे विधानसभेच्या कक्षेतला भाग नाहीये. मग तरी हे का असं म्हटलं जातंय? किंवा शरद पवार असं सांगतात की यांना संविधान बदलायचं होतं आणि आम्ही ते बदलून दिलेलं नाहीये. हे शरद पवार का सांगतात? हा सगळा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे. संविधान बदलणं इतकं सोपं आहे का? फुटपाथवर एखादा विक्रेता काही वस्तू घेऊन बसलेला असतो, आपण एखादी वस्तू घेतो आणि आवडली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी परत करतो. अशा पद्धतीचं संविधान आज आवडलं नाही म्हणून उद्या बदललं असं करणं किंवा करता येण्यासारखं सोपं आहे का? मित्र हो, आपल्याला या संदर्भात माहिती घ्यायची आहे. खरोखरच संविधान म्हणजे काय आहे, संविधान निर्मिती कशी झाली आणि आता संविधान बदलणं शक्य आहे का याचा आपण खरोखर विचार करूया. यामध्ये कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्याचा आपला उद्देश नाही. मात्र खरोखरच संविधान बदलणार आहे, संविधान बदललं जाणार आहे, आम्ही संविधान बदलून दिलं नाही असं जे सांगितलं जातं त्याचं वस्तुनिष्ठपणा आपण यामध्ये पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली आणि एकूणच संविधान निर्मितीचं जे काम होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. बाबासाहेबांनी एकूण 60 म्हणजे 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला आणि त्याचा निचोड करून आपली घटना तयार केलेली आहे. म्हणजे आज घटना तयार करायची झाली तर अजून 60 देश आपल्याला बघावे लागतील, त्यांच्या घटना बघाव्या लागतील आणि तसे पुन्हा बाबासाहेब आंबेडकर निर्माण होणं शक्य नाही, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होणं शक्य नाही, वल्लभभाई पटेल होणं शक्य नाही, कृपलानी होणं शक्य नाही. अशी जी दिग्गज मंडळी होती ती आता होणं शक्य नाही. आणि त्यामुळे भाजप किंवा कुठलाही पक्ष हा निवडून आला, त्यांनी 400च्या वर जागा घेतल्या आणि आज ह्या कपाटातलं पुस्तक संविधान म्हणून काढलं आणि त्या कपाटात ते आत्ता सध्याचं संविधान आहे ते ठेवून दिलं आणि आजपासून हे संविधान लागू झालं असं म्हणण्या इतकी सोपी परिस्थिती अजिबात नाहीये. आपण वस्तुनिष्ठ, पुन्हा एकदा सांगतो की आपण वस्तुनिष्ठ याचा विचार करणार आहोत. बाबासाहेबांनी जेव्हा 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला, देशाच्या, आपल्या देशाच्या संस्कृतीचा, धर्माचा, भौगोलिक परिस्थितीचा, अनेक पद्धतीचा, जाती वगैरे या सगळ्याचा अभ्यास करून मग संविधानाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे हे संविधान असं सहज बदललं असं होणं शक्य नाहीये. याकरता सर्वसाधारणपणे 12 अधिवेशनं घेतली गेली. या चर्चा ज्या झाल्या त्या 114 वादविवाद म्हणजे केवळ आपण हल्ली जे बघतो तशा पद्धतीचे वादविवाद नव्हे, तर अतिशय अभ्यासपूर्ण अशी भाषणं 12 अधिवेशनांमध्ये 100 आणि
14 सभांमध्ये झालेली आहेत. यामध्ये जवळपास ज्या घटनेकरता हे सगळं लिखाण होतं, वाचन होतं, वारंवार त्याच्यावर चर्चा होत्या, यामध्ये 349 व्यक्तींनी म्हणजे त्यावेळेचे देशातले अत्यंत विद्वान मंडळी होती, त्यांनी भाग घेतला होता आणि त्याच्यानंतर तो सगळा संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला होता. प्रत्येक मसुद्याच्या निर्मितीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3-3 वेळा तो मसुदा सर्वांना समजावून सांगायचे, वाचून दाखवायचे आणि त्याच्यानंतर तो मंजूर होत होता. त्यामुळे हा एका दिवसामधला प्रकार नव्हता. 3 वर्षाला केवळ 12 दिवस कमी, म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि जवळपास आपण पाहिलं की 22 दिवस, इतक्या दिवसापर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता, अव्याहत सुरू होता. एकही दिवसाचा खंड पडलेला नव्हता आणि त्याच्यानंतर संविधानाची निर्मिती झाली. थोडक्यात संविधान बदलता येत नाही, घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. या घटनेमध्ये दुरुस्ती अनेक वेळा झाल्यात, आपल्याला माहिती आहेत, आणि घटना दुरुस्ती स्थळ, काल, व्यक्ती किंवा त्यावरची परिस्थिती या सापेक्ष होत असते. मात्र संविधान बदलणं हे अवघड आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बदलणं किती अवघड करून ठेवलं की संविधानाचा आत्मा, ज्याला स्पिरिट म्हणलं जातं, त्यामध्ये कधीही बदल करता येणार नाही अशा पद्धतीची रचना करून ठेवली, अशा पद्धतीचं कलम आहे. त्यामुळे संविधानामध्ये बदल करणं याचा अर्थ काहीतरी एक माझ्या मनात किंवा एखाद्या पक्षाच्या मनात जे काही गोष्टी आहेत त्या एक छापून पूर्ण केल्या आणि दुसऱ्या दिवसापासून त्याचा अवलंब केला, असं होणं शक्य नाही. आता मूळ मुद्द्यावर येतो मी. ही मोठी मंडळी आहेत, शरद पवार असतील, राहुल गांधी असतील किंवा या पक्षांमधली अनेक विद्वान मंडळी असतील, जी भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो भीती संविधानामधल्या नियम, कायदे, कानून या संदर्भातला नाही, तर जातीय विषयाचा आहे. संविधान बदल याचा अर्थ बहुजन लोकांचा जो मानबिंदू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची घटना डावलली जाणार आहे, अशा आशयाची ही भीती आहे. त्याचबरोबर मुस्लिम लोकांच्या मनामध्ये संविधान बदलल्यानंतर आपल्या मनात काय होईल या प्रकारची भीती दाखवणं आहे. संविधान असं बदललं जाणार नाहीये, कायदे अशा पद्धतीने बदलले जाणार नाहीयेत. तेव्हा आपण ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. संविधान म्हणजे काय आहे? संविधान असं एका दिवसामध्ये बदलता येण्याची प्रक्रिया नाही आणि यापुढे तर ते खूपच अवघड आहे. कारण संविधान आणि ते बदलायचं झालं तर म्हणजे आमदार, खासदार, गव्हर्नर, सगळे राज्यपाल, त्याचबरोबर या सगळ्यांशी चर्चा होऊन लोकसभा, राज्यसभा यामध्ये ते मंजूर होऊन त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली तर ते मंजूर होणार आहे. यामध्ये मुख्य न्यायाधीश, न्यायपालिका ही सुद्धा येते. या सगळ्यांनी जेव्हा एकमताने मंजुरी दिली जाईल त्यावेळा हे संविधान बदललं जाणार आहे. आम्ही संविधान बदलण्यापासून थांबवलं किंवा अमुक तमुक पक्ष संविधान बदलणार आहे, या गोष्टी इतक्या उथळपणे मांडणं हा खरं तर गंभीर चिंतेचा आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या वक्तव्यांनी समाज मन बिघडवण्याचा हा प्रकार आहे. तेव्हा आपण सुज्ञ होऊया. मतदान हा आपला हक्क आहे. लोकशाही, या लोकशाहीच्या प्रणालीनुसार आपण काम करत आहोत आणि लोकशाहीचा आत्मा हे संविधान आहे. तेव्हा असं काहीतरी म्हणजे लोकशाहीच्या निवडणुका आम्हाला मान्य आहेत आणि संविधान मात्र आम्ही बदलून टाकणार आहे, अशा पद्धतीचं भय, खरं तर रवींद्रनाथ टागोरांनी फार चांगलं म्हणलं होतं, जिथं भय मुक्त होतं मन आणि गर्वानी, अभिमानाने आपलं मस्तक उन्नत होतं, अशा राष्ट्राची मला निर्मिती करायची आहे. अशा प्रकारचं राष्ट्र निर्माण व्हावं याकरता या सगळ्या मंडळींनी प्रयत्न करावेत. जातीपातीमध्ये विभाजन करून सत्ता मिळवणं तीही स्वार्थाकरता खरं तर सगळ्यांनी सोडून द्यावं. हा जो व्हिडिओ आम्ही करतोय हा केवळ लोकांनी मतदान अधिक करावं, सुज्ञपणे करावं, विवेकाला जागून करावं, वाटेल त्या किंवा चुकीच्या किंवा पोरकट, बालिश अशा प्रकारच्या प्रचाराच्या मुद्द्यांना बाजूला ठेवून करावं, विकासाच्या मुद्द्यावर करावं, यासाठी आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आम्हाला. यामध्ये पुन्हा एकदा कुठलाही राजकीय अभिनिवेश नाही, कोणाची तळी उचलणं हा विषय नाही, मात्र आपल्याला एखाद्या गोष्टीची वस्तुस्थिती माहीत होणं हा त्यामागचा उद्देश आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्रतिक्रिया कळवा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटूया पुन्हा नव्या एका विषयासह नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.